माजी सैनिक व आरोग्य सेवक सुभाष सूर्यवंशी यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न। तालुक्यातील लामकणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर कार्यरत असलेल्या आरोग्य सेवक माजी सैनिक सुभाष सूर्यवंशी यांच्या सेवापूर्ती निमित्त सैनिक भवन येथे सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले। हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला। सुभाष सूर्यवंशी यांनी भारतीय लष्करात सेवा बजावल्यानंतर आरोग्य विभागातही दीर्घकाळ सेवा करून जनतेची सेवा केली। त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित कार्यक्रमास 1971च्या भारत-पाक युद्धातील विजयी योद्धा भगवान बोरसे, उमेश सामुद्रे, विक्रांत खंडारे, माजी सैनिक भीमराव बोरसे, रोहिदास बैसाणे, रविकांत खंडारे, गौरव मंगळे, शेनपडू पवार, संजय रणदिवे, जयवंत नेमाने, विक्रम गवळे, विद्यासागर गवळे यांच्यासह नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सूर्यवंशी यांच्या शिस्तबद्ध सेवाभावाचे कौतुक करत भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या। निंबाबाई सूर्यवंशी व स्वाती सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले। आयुष्यमान सुभाष सूर्यवंशी साहेब आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आजपर्यंत त्यांच्या कुटुंबातील संसाराची गाडा ओढणारे स्वातीबाई सूर्यवंशी या दोघांना प्रथमच्या मी या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने हार्दिक कोटी कोटी मंगलमय शुभकामना देतो। सरकार सोहळा म्हटला की त्यांनी आपल्या सेवेत किंवा आपल्या कर्तव्यात काय काय केलं याचा एक गुणगौरव होतो किंवा लेखाजोखा सादर केला जातो। सुभाष सूर्यवंशी साहेब म्हटलं की एक शांत स्वभावाचे, कमी बोलणारे परंतु न बोलता अधिक काम करणारे। माझा आणि त्यांचा संपर्क एक 10 ते 12 वर्ष अगोदर आला आणि महाराष्ट्राची माजी सैनिक संघटना या संघटनामध्ये कसं काम करावं कदाचित मी त्यांच्याकडून शिकले होते। शांत राहून काम करायचं आणि अधिक करायचं। ज्या काही कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही काही त्यांना एक सूचना किंवा निवेदन दिलं त्यांनी ते वेळेवर काम पूर्ण केलं आणि हे काम करत असताना सतत त्यांच्या मुखात चेहऱ्यात हसी आणि स्वभावात शांतता दिसत असे। त्याच कार्यक्रमाचा एक कार्यक्रम म्हणून यावर्षी 1 जानेवारी 2025 त्यांच्या स्वतःच्या गावात कसाऱ्या गावात राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्माजी ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब या तिघांचा एकाच पुत्राचा सोहळा होता आणि त्या सोहळ्यासाठी त्यांच्या मनात एक कल्पना आली की मी महाराष्ट्राचे माजी सैनिक या कार्यक्रमाला घेऊन जाणार आणि त्यांनी तो प्रस्ताव माझ्यापर्यंत आणि माझ्या संघटनेपर्यंत पोहोचवला आणि एका शब्दात त्यांना वटवा केला आणि कसारा गावात जाऊन राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्माजी ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन 1 जानेवारी अर्थात भीमा कोरेगाव विजय दिवशी या दिवशी एकदम थाटामाटात या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या वतीने जी मानवंदना झाली त्याचं सर्व श्रेय मी सुभाष सूर्यवंशी साहेबांना देतो। मला त्यांचा इतका अभिमान आहे की त्यांनी त्यांच्या परिवाराकरता जे काही केलं ते कोणीही करू शकत नाही, इतका मला अभिमान आहे त्यांचा। त्यांच्याकरताही त्यांच्या डिपार्टमेंटचा सुप्तपणे का होईना मी त्याचा फायदा घेतलेला आहे। ज्यावेळेस त्यांची मुलं शाळेत जाण्याकरता तयार झाली तर त्यावेळेस आपल्या पुणे शहरामध्ये जय हिंद हायस्कूल म्हणून एक प्रसिद्ध शाळा होती, त्या शाळेत मी त्यांचा नंबर लावण्याकरता पुन्हा जाऊन चक्कर मारला होतो, पण त्या ठिकाणी माझा नंबर लागत नव्हता। शेवटी त्यावेळेस जवाई बापू ते कारगिल युद्धात प्रत्यक्ष लढाई करत होते, त्यांना मी कसं सांगू की बाबा तुमच्या मुलाचे नंबर लागत नाही तर मी काय करू, तर त्या ठिकाणी मी काही माझी लेखणी केली नाही। माझे बाबासाहेबांनी मला शिकवले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। मी शिकलो खूप कमी आहे तरी बाबासाहेबांच्या ठिकाणी मला फार मोठं ज्ञान प्राप्त झालेलं आहे। बाबासाहेबांच्या लेखणीप्रमाणे मी लेखणी सुरू केली आणि त्या शाळेत मी एक अर्ज लिहिला किंवा माझे जावई बापू हे कारगिल युद्धात प्रत्यक्ष लढाई करत आहेत आणि
त्यांच्या मुलांसाठी मी अक्षरशः इथं तक्रार मागतोय. कोणीही माझ्या तक्रारीचे कोणी निवारण करत नाही. तर त्यावेळेस त्या शाळेचे मुख्य गुलाब भिलाजीराव पाटील ते फार सुज्ञ माणूस होते. त्यांनी त्यांच्याकडे त्या तक्रार मागल्या, त्यांनी मला साथ दिली नाही. पण शेवटी मी तो अर्ज लिहून त्यांच्या तक्रारीत ठेवला. तर त्या माणसाने नंतर सर्व दप्तर चेक केलं आणि सर्व अर्ज त्यांनी चेक केले. चेक करता माझा अर्ज त्यांच्या हातात पडला आणि त्यांनी तो वाचला. त्यांना इतका आनंद वाटला की हा अर्ज लिहायला मुख्य कोण आहे त्याला माझ्या समोर अर्ज करा. मी म्हटलं मग त्यांच्या डिपार्टमेंटचे लोक माझ्याकडे आले. मी सांगितलं बाबा मी ते काही काम केलेलं नाही आहे, ते त्यांचं झालेलं आहे, तर ते तुम्ही तुम्हाला काय करतं करा. पण त्या गुलाब भिलाजीराव पाटलांनी त्यांच्या स्टाफला पाठवून त्या माझ्या नातवाला त्याच्याबद्दल मी अर्ज लिहिला होता त्या नातवाला घ्यायला ते आले. त्या नातवाला घेऊन गेले की बाबा या मुलाला तुम्ही पहिले द्या म्हणे. आणि मग ह्या त्या प्रकारे जे लोक असतील मिलिटरीमध्ये काम करणारे त्यांनी देशाकरता सेवा करतायत आणि त्यांच्या मुलाचा नंबर लागत नाही अशा लोकांची लिस्ट त्यांनी पाठवाट केली आणि या माझ्या नातवामुळे त्या सारा लोकांचाही नंबर लागून गेला. माझे नाव सुभाष भगवान सूर्यवंशी, राहणार कासारे, तालुका साक्री, जिल्हा पुणे. सध्या रहिवासी हिंगोली येथे आहे. मी भारतीय सैन्यामध्ये 18 वर्ष नोकरी करून 2004 साली सेवानिवृत्त झालो. त्याच्यानंतर 2008 साली मी जिल्हा परिषद आरोग्य सेवा इथं भरती झालो आणि आता दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी मी सेवानिवृत्त झालेलो आहे. त्या अनुषंगाने धुळे सैनिक हॉल येथे सेवानिवृत्तीचा सोहळा कार्यक्रम करण्यात आलेला होता. सर्व नातेवाईक, माझी मित्रमंडळी सर्व या ठिकाणी जमलेले आहेत. 2 दिवसाचा सत्कार सोहळा इथं पार पाडण्यात आलेला आहे.